मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही उतरले संगमेश्वरला. आता संगमेश्वरला येण्यामागचं कारण म्हणजे आज आपण एका ठिकाणी चाललो आहे. माझे मित्र आहेत, त्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांच्या मार्फत आपण आज भेटणार आहोत कोकणकर अविनाशला. आता आपण या गाडीतून उतरलो. ही गाडी आली लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आणि जाणार आहे करमाळी इथपर्यंत, म्हणजे साधारणतः गोव्यापर्यंत. आता आपण इथून पुढे प्रवास करणार एसटीचा. स्टेशन आतून सेम आहे, फक्त बाहेरून थोडंसं एअरपोर्टसारखं लुक केलं आहे. असा काहीसा लुक केला आहे स्टेशनचा. बाहेरून दिसायला खूप छान वाटलं. रत्नागिरीला पण असंच केलं आहे. स्टेशनचा लुक असा लुक आहे एअरपोर्ट स्टेशनचा. अरायवल डिपार्चर एअरपोर्टला असं त्या पद्धतीने. आणि स्टेशनला लागूनच हा हायवे गेला संगमेश्वर बस डेपोकडे. तो सरळ रत्नागिरीला सुद्धा गेला. आता आपण सुद्धा ह्याचं असताना जाणार आहोत. आता आपण रिक्षा पकडली. हे रस्त्याचं काम कधी संपायचं. संगमेश्वर रेल्वे स्टेशनकडून संगमेश्वर बस डेपोकडे जायला ही परिस्थिती आहे. रस्त्याचं काम चाललंय. हां, हायवेचं आपलं हायवे आणि सध्याचं बस डेपोचं स्टेटस. संगमेश्वर बस डेपो. वातावरण ढगाळ झालं आहे. पाऊस येईल असं वाटतं. बस डेपोला उभं होतो, अचानक पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळे आम्ही बस डेपोमध्ये पळाले. पाऊस नुकसान करणार आहे. पाऊस आपण आहोत कोंबडी गल्लीमध्ये. सकाळची वेळ आहे. सकाळची 6:45 वाजले. इकडे मिठाईचं दुकान उघडल्याचं वाटत नाही. फक्त एखाद्या मिठाईचं दुकान ओपन भेटलं तरी पण आपलं काम होईल. गाडी असं निघाली आहे संगमेश्वर बस डेपोमधून. रस्त्याचं काम चालू आहे इकडे 2 साईडला.
खराब आहे इथं. नायरीच्या दिशेने निघाली आहे, नायरीवरून निवळीसाठी. पुढे एकदम नागपूरला वळण आहे, देव ज्या निमित्तानं आम्ही इथे आलो आहे. प्रमोद, नमस्कार. प्रमोद गडची याच्या लग्नाच्या निमित्ताने मी इथे आलो आहे गावी. हॅलो. प्रमोदचे बाबा. नमस्कार. कुठलं फणस बघायला आलो. परवाची चाकरमाने आलो ना मुंबईला. हां हां. मुंबईवर गाडी घेऊन आलो. कुठलं कापाय की बरं काय? कापाय. हां हा ते मुंबईला आलो होतो. त्याने काय केले, आम्ही इकडे लग्नाच्या नादात आणि संध्याकाळी जाणार आहे. हां हां. कालचं तेवढं झाडा होता ना, सगळं नेल काढून दिली. हे खांद्यानं बरं आहे का कापाय ते बरं आहे, पण कापा जेवढा खायला चांगला तेवढा पोटाला पण त्रास आहे का ना. तर पाणी पण एवढा त्रास आहे ना, तर पाणी पडले. हां आमच्या पण दारात एक होता आईच्या गावी, पण ते मामाने ते माकडा त्रास देतात ना, म्हणून ते मामाने काढून टाकला. बरोबर. फिरून येतो. प्रमोदचे बाबा आपल्याला खाली गावात फिरत आहेत. बकऱ्याचा भात्या. हे काय बाबा काय आहे? ते बकऱ्याची मागचा भात्या असतो ना भारीचा. हा हा स्कीम त्याची वरची कातडी का? कातडी. परवाची गोंदाला कापली. अच्छा अच्छा. हा गोंधळाच्या दिवशी सुकायला ठेवलेला आहे. हा तर 2 दिवस पाऊस झाला. याची ही कातडी ढोलकीसाठी वापरतात. हा ढोलकीसाठी. अच्छा अच्छा. ढोलकी. हा हा ढोल असतात ना. हा हा हा.
हे बघा हे आमच्या पार्ट्यातलं सगळी अमराई. अरे बापरे, आणि बाबा खूप मोठी आमरा आहे इथे. हो फणसाची झाडं पण बरीच आहेत. आणि तो झाड भरपूर इकडे. ते खूप फणस लागले इथे. हा फणस आहे. हां, फणसाची झाडं पण खूप आहेत ना. हो अबा इथे हे सगळे रायवळी येत असतील ना. हे सगळं रायवळी. रायवळी ना. रायवळी कलम हापूस आंबा नाही येत आमच्या घराण्याला पोरांना खायला. हां, आमच्या पोरग्यांना खायला हापूस आंबा नाही येत. हापूस आंबा वगैरे. नाही हे लावलेली साखर ठेवली ते आता हा. साखर टाकली. लागतच नाही कशा ठेवायची. अरे असं कसं. लागायचे 1 वर्ष फक्त लागले. त्यातले मोठे ते आता हा. लहान आहेत ना. आता ते लहान बघा येतात इंग्लिशमध्ये ते थोडकी अर्धी वर हां लागतात लागतात. तशी ती बरोबर ती पण यंदा लावलेली होती पण मेली. पण 2-4 एवढा परसवा आहे तर लावाय 2-4 लावले असेल तरी पण आलीच ती. आली ती पण नाही होत झाली. हे साले मोठे आले. आपण कलम आहे ते कलम हे आहे ना हे पण ते हे काळी मिरीच आहे ना. हा हे काय इथे आहे काळी मिरीचं झाड आहे. गंगाजी घराचा परसा खूप मोठा आहे. हा घराचं पडदा भरपूर मोठा. आणि हवेशीर तुम्ही इकडे परडा म्हणता की परसव म्हणता. परसावन बरोबर बोलतात परडे बोलतात. पडदा पण म्हणतात. हा, माझी आजी परसवून म्हणते. परसवून म्हणते. आणि पण परसावन बोलतात. तुम्ही आहो ते परडे बोलतात. नाही नाही असं काय नाही सगळं काका असं काय नाही. सुशिक्षित पोरगे म्हणते ना हो नाही नाही एवढं काय सुशिक्षित काय. ते बोलायला लागतं ना. कोणी माणूस हा पडलेचाच माणूस तो. हो हो हा परसावनच त्याला म्हणायचं. हा. मोठा एरिया आहे. हो बाबा सगळं तुमचंच आहे हा पूर्ण. हा हा या बांधाजीवर आम्ही हा या बांधाची छान आहे. तसं बघायला गेलेत ना हा हा. हे ठिकाण होतं ना हे पूर्ण सह्याद्री पट्टा पूर्ण वरून या साईडला. हे बघा, हा डोंगर कुठला? पूर्वी शेती करायचा हा डोंगर आहे ना. हा हा पूर्वी आम्ही शेती तिकडे करायचो. तो आंब्या झाड दिसतं बघा तिकडे राहणार त्या वर हा हा हा. बैठकीला त्या तिथं आम्ही शेती करायचो हा. पहिली. हा हा सगळी बैठक जागा आहे शेती पूर्ण अशी लागून अशी आली हम्म. पूर्ण बैठक. इकडे गाव अंधेरी बोलतात ना. ते बघा अंधेरी म्हणतात ना अंधेरी ह्या डोंगराच्या पडली हा झाड आहे ना तो हा पूर्ण एकच हा. हा सगळा प्लॉट एकच तो अगदी पार खाली गेला खालपर्यंत अगदी पाण्यापर्यंत. खाली खाली काय पर्यावर आहे काय. हा, पर्याय आहे बावडे आहे जुनी पहिली आम्ही तिथून पहिले पाणी आणायचो डोक्यावर हांडे घेऊन. हा गावी तसंच आहे ना. आता नळ आता आलाय आता. माझ्या आईकडे पण तसंच करतो आम्ही. आमच्याकडे तळी म्हणून जागा आहे गावी बरोबर. देवरुखला. तिकडे मग तळीवर आता पाणी भरायचं आणि डोक्यावरून हांडे घेऊन यायचे. आता नळ आले पण ते नळाला पाणी तेवढं पुरेसं नाही मिळत आहे. नाही बरोबर आहे. आमच्याकडे पाण्यात आमच्याकडे पाणी भरपूर आहे. तुमच्याकडे पाण्याचं काही टेन्शन नाही. नाही पाण्याची टेन्शन नाही अजिबात. इथं सगळं हा साखरमाने म्हणजे बोरबीर बांधले तरी पण लागते. नाही बोर नाही. वर नाही लागत. पण नळाचं पाणी नळाचं पाणी पुरेसं आहे. अगदी पाहिजे तेवढं. काय आता पोरं साखरमाने आलेच म्हणून हा, हा, इथं नळ पाणी भरायला हाय कोण हो ते हाय झालं. त्यांचीच मजा. तुमच्या गावात माणसं बरीच आहेत ते तसं बघायला गेलं तर. अशी कायम म्हणजे कायमस्वरूपी राहणारी बरीच आहेत. हो असं नाही की बाबा की लोक. आमच्या गावात कसं झालं माहिती हा बरेचसे लोक म्हणजे गडी लोक आहेत ना हा हा आपल्यासारखे हा हे बहुतेकचे मिस्त्री आहेत. कोण सुतार हा हा लाकडात असणारा, कोण फाडी लावणारा, हा. कोण प्लास्टर करणारा, कोण कलरवाला, असे सगळे आहेत. त्याच्यामुळे पोरा जे आहेत ना गडी हा हा. हे इथं राहिलेले आहेत बरेचसे. कारण तर सगळे बरं आहे ना, मिस्त्री आहेत. कामधंदा आहे मग आता. कामधंदा, हा हा मिस्त्री कामाला कामधंदा कुठेतरी भेटतो. हा हा. मस्त पारसा व्हायचं. माझ्या आम्ही लहानपणी हे असा पारसा मला अनुभवायला भेटला. नंतर आजोबांच्या पश्चात नाही सगळं कमी झालं सगळं. कमी झालं आहे. इथे घर बांधले ना वडिलांनी, हा 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 ते एक झाड नव्हतं. इथं ना ही झाड आहेत ना हा हा एक हे घर बांधून वाढलं ना पहिलं हा हा. तेव्हा इथे एक झाड पण नव्हते. आता पण हे तुम्ही आता हे नवीन घर बांधलं ना. नवीन म्हणजे बरीच वर्ष आम्ही लहान होतो तेवढं हा तेव्हा वाढलं. आमचं घर तिकडे वरती होतं हा हा. अविनाशच्या घराजवळ. अविनाश तिथून कशी अडचणी जागा होती हा हा हा. अशी पडलं वर आलं खाली पडायचं लगेच. कधी खाय बांधायच्या खाली जायचं. मग बाबांनी कंटाळून घरी इथं आणले कारण ही जागा आमचीच आहे. हा हा हा. ती पण इथं आणली खाली इथं आणली ना. पहिलं बांधली तिथं ते पत्र्याचा वाडा आहे ना हा हा. त्याच्यावरती. तो आमचा मामा होते अंधेरीतले. ते बाबांना बघा अहोजी 4 पोर आहे. इथं बांधव 4 पोर आहेत. इथं बांधव तर एवढीच जागा तुम्हाला पट्ट्याला राहणार. हम्म, हम्म, एक काम करा ही जागा जर चौथर बांधली चौथरं नंतर आयडिया दाखवली की इथं बांधव तेवढंच भेटणार तुम्हाला. इकडे पण जागा भेटणार नाही. तो हर राहू दे वाड्याला घर घ्या इकडे म्हणजे तुम्हाला परत मोठं भेटेल. हम्म. परसा मोठा भेटेल तुम्हाला. त्याच्यामुळे मामाने आमच्या परसावर इकडे घरी इकडे म्हणताय गंगाच्या लग्नाला जवळजवळ मला म्हणतो 700 माणसं आली होती. हो एवढी माणसं त्या आली टाइमला नाही. पण त्याची लग्न. हा आपली कशी माहिती का आपली इमेज चांगली आमच्या घराण्याची. हा हा आम्ही हे भाव असलो ना हा हा. आमच्या वडिलांपासून तुम्ही आई भाऊ वडिलांपासून. भाऊ सख्खे भाऊ. माझ्यापेक्षा मोठे अच्छा अच्छा त्याच्यापेक्षा मोठे नमस्कार. ते आहे. हा हा हा. आमची वडिलांची जी या गावात म्हणजे आजूबाजूच्या गावातनं सोयरं आपण सोयरं म्हणतो सोयरी पाहुणे. चांगली आहे.
ही चांगली आहे आणि गावात पण आमची इमेज चांगली आहे. आमच्या घरात चांगलं म्हणजे काय, दारूचं व्यसन कोण राहणार, हा 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 पोरं पण अजून वडील चांगले पण नव्हते आणि आता हे आम्ही हलो आम्ही पण नाही आणि आता पोरं आमचे ते पोरं पण तशीच आहे. आणि पोरं दारूपासून आमचे पोरं पण आम्ही पण पूर्वीपासून म्हणजे वडिलांपासून लांब आहे. आम्हाला दारूचं काय व्यसन नाही. आमच्या घराण्यात सुरुवात दिसते आहे बाबा या आणि कसं दारूपासून गावात कशी इमेज आपली चांगली आहे. हा चांगलं आहे ना इमेज आपली चांगली. जेवढं आपलं नाव बघा बाबा आज उद्या माणूस निघून जातो पण त्याचं नाव मागे राहतंय ना. नाव मागे राहतं माणसाचं शेवटी तेच राहतं त्याच्यात मागे राहतं. की तो माणूस अमुक माणूस आता चांगला माझ्या आता गावी माझ्या आजोबांचं नाव एवढं आहे ना. माझ्या आजोबांचं एवढं म्हणजे पूर्ण मराठवाडी तिथे होते. मराठी जेवढी वाडी आहे कोणी शिंदे म्हटलं की एका शब्दावर माणूस उभा राहिला माणूस उभा राहिला म्हणजे फक्त म्हणजे कारण की त्यांनी तसं शब्दाला माणूस उभा राहिला. त्यांनी करून ठेवलं तसं. आता ते नाही आहेत पैसे त्यांचं खूप आम्हाला उणीव वाचते आजोबांच्या आमच्या. दुसरं आता कोण तेव्हाच नाही आता. काहीतरी केलं असतं हा तेव्हा हा ते आपलं घर हक्काने आता तसं बांधलं आईने एक छोटीशी पडवी काढलेली आहे तिथे गावी. पण शेवटी काय ते थोडस आम्हाला नाही बरोबर आईने काढली ती पडवी शेवटी आपलं घर कुठेतरी असायला 4 माणसात बसाय आपलं वागतो इकडे तिकडे. त्या उद्देशाने सगळी पावलं उचलली आहेत. हम्म. तर बघू आता कसं काय पुढे ते परमेश्वराची इच्छा आपण प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचे यश परमेश्वर देणार. हो नाही घर छोटं तर असलं पाहिजे, कधी पण आपण हक्काने येऊन राहू. हक्काने हो बाकी समजा मामाच्या किंवा कोणाच्या घरात जरी आपण उतरलो तर शेवटी काय आपण हक्काने जाऊ शकत नाही. हक्काने पाहुण्यासारखं आपल्या घरी थोडं छोटं असलं ना, छोटं का होईना स्वतःच पाहिजे. अच्छा आता मी उतरलो बघा त्या साईडला उतरलो बरोबर. त्या साईडला पण तिकडे पण त्यासाठी पण घर आहेत रस्त्या पलीकडे. रोडच्या दोन्ही पूर्ण साईडला गाव तिकडे आहे. अच्छा अच्छा गावच पण ही पहिली वाडी ही पहिली वाडी आहे. याच्या पुढे गाव आहे आणि त्याच्या पुढे निरजवाडी. त्याच्या पुढे निरजवाडी. पाचांब पहिला लागतं नंतर निरजवाडी. पाचांबा गाव आहे, हा हा तो पर रस्त्याला भेटतो इथे. निरजात पण असंच आहे वरती खाली घर आहेत तो पण रस्ता आमच्या अर्गात मधनच आहे. हा हा ते तुम्हाला बोललो ना ते गाडी आमच्या परिचयाचे आहेत ते सांगत होते आम्हाला की ते आम्ही त्यांच्या मी त्यांनी ते मावशींना बोललोय म्हटलं कधीतरी म्हटलं तुमच्या गावी पण म्हटलं फेरी मारेन म्हटलं. रत्नागिरीत राहणाऱ्या माणसाला काय तसं काही एवढं लांबची हे पल्ले लांबची नव्हे. आपला कोकणाचा मग कुठं आहे ना ते सगळं हा, एवढं काय लांबचं काय पल्ला नाही. इथे खाली आलो आता वरती गेला ते रोडवर हा सगळी सह्याद्री पूर्ण साईड सही दिसेल ना. बघ संध्याकाळ दुपार थोडं ऊन ओसरलं. नंतर झाला बाई. हो ऊन ओसरलं ना की जाईन जरा. मस्त इकडे आपलं हवामान थंड इकडे आमच्याकडे गरमी नाही कमी असते इकडे काही गरमी नाही. आपली बरीचशी माणसं कोकणातली मुंबईत बरीच आहेत तसं काय त्याबद्दल नोकरी धंद्यासाठी गेलेली. पण आता ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे ना सगळ्यांनीच एकदम गाव सोडून चालणार नाही. थोड्या लोकांनी मुंबईला कडून गावाकडे परतलं पाहिजे. वयाच्या हिशोबाने तरी माणसाने आपलं पैसा हा पाहिजे. पैसा कोणाला होतच नाही पैशाशिवाय काय होत नाही. नाही. पण त्यासाठी आपलं गाव सोडणं हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे पूर्ण सोडून जाणं ही चुकीची गोष्ट आहे. एकदम ते थोडस मनाला कुठेतरी ती गोष्ट खणते. हा. मला सुद्धा ते हल्ली मी पण माझं ठरवून ठेवलेलं आहे काही गोष्टी आहेत त्यापर्यंत चालणार आहे. कारण की गाव पाहिजे. गाव पाहिजे. तुम्हाला तुम्ही किती पैसा कमवा किती काही श्रीमंत व्हा पण गावासारखा तुम्हाला तुमच्या श्रीमंत माणूस गावाशिवाय तुमच्या घर आहे ना, काय पण तुमची व्हॅल्यू शून्य. मग त्यामुळे गाव पाहिजे. गावाशिवाय काहीच नाही. खूप झाडं पण खूप आहेत फणसाची इथे. होय. भावाना आंबा भेटलाय. ताजा आंबा आताच पडला. कोकणातला आंबा पण रायवळले आंबा हापूस आंबा नाही. हो तिकडे ही झाडं अशी रायवळी आंबा खायला पण एक वेगळी मजा आहे. हो असा खायचा ना मग असा हात वाढायचा.